नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या कोकणचं गाव खानाव। त्यामध्ये आमच्या गावातील काही वैशिष्ट्यपूर्ण स्थळ आहेत ती दाखवतो। व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तर मित्रांनो, आता जे तुम्ही मैदान बघितलं आमच्या गावातलं, त्याचं सांगायचं झालं तर 2015 साली 2015ला जर बघितलं असं तर इथे पूर्ण मालरान होतं, पूर्ण दगड धोंडे आणि खेळण्याला एक मैदान नव्हते। परंतु 2015 साली जितीनदादांनी इच्छा बोलून दाखवली की इथे नाईट मॅच खेळवायचे आहेत आपल्याला। आणि त्यावेळेला पूर्ण ग्रामस्थ NST क्रिकेट क्लब खानाव आणि सगळे एवढे मेहनतीने कामाला लागले आणि जितीनदादाचं पूर्ण सहाय्य, त्याच्यामुळे एवढं चांगलं मैदान आम्हाला मिळू शकलं त्याच्याबद्दल। आणि जितीनदादाची मेहनत बघाल तर ते स्वतःच्या शेतात जसा शेतकरी एखादा राबत असतो तसा तो या मैदानासाठी राबत असतो, त्याच्यामुळे आम्हाला एवढं चांगलं मैदान खेळायला मिळालं आहे। आणि सांगायचं झालं तर हे मैदान आता अलिबाग तालुक्यातील तरी सर्वोत्कृष्ट मैदानामध्ये गणलं जातं आणि इथे खूप 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 मोठ्याच्या मॅचेस दरवर्षी खेळवल्या जातात। आणि आता आलो आहे आम्ही आमच्या मराठी शाळेत, ज्या शाळेत मी शिकलो, म्हणजे खूप सारे आमच्या गावातली मुलं शिकली अशा मराठी शाळेमध्ये आलो आहोत। शाळेच्या आवारात वावरत असताना शाळेत घालवलेल्या प्रत्येक क्षणाची, प्रत्येक दिवसाची आठवण येत आहे आणि असं वाटत आहे की सोडून द्यावी नोकरी आणि पुन्हा एकदा यावं मराठी शाळेत आणि ते पुन्हा एकदा त्याच वर्गात बसून प्राथमिक शिक्षण सुरू करावं। एवढी आम्ही मराठी शाळेला आता मिस करत आहोत। तुम्ही व्हिडिओमध्ये ही होती आमची प्राथमिक शाळा, ज्या शाळेमध्ये आम्ही शिकलो। 1ली ते 7वीपर्यंत शिक्षण घेतलं, प्राथमिक शिक्षण म्हणतात त्याला। आता बघायला गेलो तर महाराष्ट्रामध्ये या प्राथमिक शाळा भरपूर बंद पडत आहेत, पण मग आमच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे की अजूनपर्यंत आमची शाळा तशी अजून चालू आहे आणि अजूनही आमच्या गावातील बहुतांश मुलं प्राथमिक शाळेतच शिक्षण घेत आहेत। ही एक आनंदाची बातमी आहे आमच्यासाठी। गावच्या मध्यभागी स्थित हे आहे आमच्या गावातील पांढरी माता आणि गणेश मंदिर। मंदिरामध्ये प्रवेश करताच प्रथमतः दृष्टीस पडतो तो नवतरुण मित्रमंडळाचा सार्वजनिक गणपती। आणि पुढे जाता आपणास दृष्टीत पडतो तो म्हणजे आहे खानावचा विघ्नेश्वर। या गणपतीची स्थापना 2015 साली करण्यात आली आणि त्याच्याच बाजूला आपणास दृष्टीस येते ती म्हणजे खानावची गावदेवी माता म्हणजे पांढरी माता। आणि संपूर्ण मंदिरामध्ये असे मोठमोठे चषक दिसून येतात। हे चषक पाहून खानाव गावच्या खिलाडी वृत्तीचे दर्शन घडून येते। चामुंडा मातेच्या मंदिराजवळ जे आहे आमच्या तळ्यावर, म्हणजेच पूर्ण चारी बाजूनी शेत आहेत, शेतावर आहे ते मंदिर, तिथे आलेलो आहे। चला तर मग बघूया चामुंडा। आणि हे आहे आमच्या गावातील चामुंडा मातेचं मंदिर। चामुंडा मातेचं मंदिर हे
चहूबाजूने भातशेतीने वेढलेले आहे आणि हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होते. मंदिरामध्ये प्रवेश करताच गाभाऱ्यामध्ये दिसून येते ती दगडामध्ये कोरलेली चामुंडा मातेची सुंदर अशी मूर्ती. चामुंडा मातेचा उत्सव डिसेंबर महिन्यात ग्रामस्थांच्या मार्फत खूप मोठ्या पद्धतीने केला जातो. असं म्हणतात की या देवीच्या रक्षणासाठी पूर्वी या मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी वाघ येऊन राहायचे अशी दंतकथा आहे. मित्रांनो, हे माझ्या मागे जे बघताय तुम्ही ते आमच्या गावातील तलाव आहे जिथे गणपती विसर्जन केलं जातं. खूप मोठा असं तलाव जिथे गणपती विसर्जन, गौरी विसर्जन होतं. ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, इथे माझ्या मागे तुम्ही बघू शकता हे जे आहे ते RO प्लांट आहे गावासाठी दिलेला. पूर्ण शुद्ध पाणी त्याच्यामुळे गावाला प्रोव्हाइड होतं. अनंतराव गोंधली यांच्या प्रयत्नांनी आणि हिंदुस्थान कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे हा RO प्लांट गावाला देण्यात आला आहे. याद्वारे दररोज 20 लिटर पाणी प्रत्येक घरास मिळते. या शुद्ध पाण्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी रोगराईचे प्रमाण खूप कमी झाले आहे. आणि आता आपण आलेलो आहोत आमच्या गावात नव्याने चालू झालेल्या व्यायामशाळेमध्ये आणि आजच व्यायामशाळेचं उद्घाटन आदरणीय गोंधली साहेब यांच्या हस्ते होणार आहे. चला तर मग बघूया व्यायामशाळा. आणि ही आहे आमच्या गावातील नव्याने सुरू झालेली सुसज्ज अशी व्यायामशाळा. ही व्यायामशाळा आदरणीय गोंधली साहेब आणि जितेंद्रदा यांच्या माध्यमातून गावातील तरुणांसाठी देण्यात आली आहे. आशा आहे की गावातील तरुण मुले या व्यायामशाळेचा सदुपयोग करून गावातील जास्तीत जास्त मुले सैन्य भरती आणि पोलीस भरतीमध्ये जातील. आणि मित्रांनो, आता जी तुम्ही बघितली प्रशस्त अशी व्यायामशाळेचं उद्घाटन आता थोड्याच वेळात होणार आहे. आदरणीय गोंधली साहेब आता थोड्याच वेळात येतील आणि उद्घाटनाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर ही व्यायामशाळा खानावच्या युवकांसाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. ही आहेत उद्घाटनाच्या वेळची काही छायाचित्रे. व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे टाकू शकलो नाही, त्यासाठी क्षमस्व. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आमचं कोकणातले खानाव गाव आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.